श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. रामनवमीच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही हे 3 उपाय केले आणि श्री रामांची कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या सेवा जर तुम्ही रामनवमीच्या दिवशी केल्या तर श्रीरामांची कृपा तुमच्या घरावर नक्की होईल. पण अनेकांना माहीत नाही की या दिवशी रामाची नेमकी कोणती सेवा करायची किंवा कोणते उपाय करायचे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामनवमीच्या दिवशी खास सेवा अशा काय करायच्या आहेत आणि 3 सोपे पण प्रभावी उपाय कोणते आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रामनवमी 26 मार्च 2026 या दिवशी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहे. गुरुवारी हा योग बऱ्याच वर्षांनी असा योग जुळून येत आहे. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच पुनर्वसू नक्षत्र हेच श्रीरामांचे जन्म नक्षत्र आहे. या वर्षी सूर्य मेष राशीत आहे, उच्च असा आहे. तसेच मध्यान्ह मुहूर्त त्यात सर्वात शक्तिशाली अवस्थेत आहे. तर सकाळी 11:13 तर दुपारी 1:41 तसेच दुपारी 12:27 हाच रामजन्माचा पवित्र असा क्षण आहे. तर या दिवशी आपल्याला सेवा नेट कोणत्या करायच्या तर ते आपण जाणून घेऊया. रामनवमी हा दिवस प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव असल्याने या दिवशी केलेली सेवा अत्यंत फलदायी ठरते. म्हणून प्रत्येकाने ह्या पुढील प्रकारच्या सेवा करायच्या आहेत. तर सेवा कोणत्या आहेत तर पहिली सेवा आहे रामरक्षा स्तोत्र. रामनवमीच्या दिवशी किमान 11 वेळेस रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. तर प्रत्येकाने करावे. जर प्रत्येकाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायला जमत नसेल, छोटं मुलं असतील तर त्यांनी श्रवण करायचं आहे, यूट्यूबवर ऐकायचं आहे किंवा घरातील आपली आई वडील जे कोणी रामरक्षा स्तोत्र म्हणणार आहे देवासमोर बसून तर त्यांनी ते ऐकावं तिथं बसून. मग ह्या रामरक्षा स्तोत्रामुळे काय होणार आहे तर यामुळे काय होतं, घरातील नकारात्मकता दूर होऊन संरक्षणाचे कवच निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला रामरक्षा स्तोत्र हे दिवसभर आपल्याला म्हणायचं आहे. जसं जमेल तसं आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे. तर त्यानंतर पुढची सेवा आहे श्रीराम जय राम जय जय राम. हा विजय मंत्र आहे श्रीरामांचा. हा आपल्याला किमान 13 माळ जप करायचा आहे. तर 13 माळ का करायचा आहे तर 13 आकड्याला रामनामात विशेष महत्त्व आहे. म्हणून श्रीराम जय जय राम हा आपला विजय मंत्र श्रीरामांचा हा आपल्याला 13 माळी करायचा आहे. त्यानंतरून किमान आपल्याला विष्णू सहस्रनाम याचं किमान एकदा तरी पठण करायचं आहे. जर झाल्यास त्याचंही पठण आपल्याला 11 वेळेस दिवसभरात करायचं आहे. कधीही करू शकता, म्हणजे सकाळी 3-4 वेळेस करू शकता, परत नंतरून जसं जमेल तुम्हाला तशी सेवा करू शकता. म्हणजे एकाच वेळेस जर जमत असलं 11 वेळेस तरी करू शकता किंवा जर नसल जमत म्हणजे एकदा एकाच बैठकीत तर तुम्ही 4-5 बैठकीमध्ये सुद्धा श्रवण करू शकता. तर विष्णू सहस्रनाम हे किमान 1 वेळेस किंवा 11 वेळेस करायचं आहे. कारण श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत. त्याच्यामुळं विष्णू सहस्रनाम हे नक्की पठण करायचं आहे. तसंच दुपारी 12 वाजता मुख्य सेवा करायची आहे. तर प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे आपल्याला खालील काही गोष्टी करायच्या आहेत, सेवा करायच्या आहेत. घरातील प्रभू श्रीराम किंवा स्वामी समर्थाचा जर श्रीरामांचा तुमच्याकडे फोटो वगैरे मूर्ती वगैरे नसेल तर काय करायचं आहे, स्वामी समर्थांच्या फोटोला किंवा मूर्तीला गुलाबाचे फुल अर्पण करायचे आहेत. तर श्रीरामांचा असेल तर श्रीरामांच्याला गुलाबाचे फूल वगैरे अर्पण करा. त्यानंतर रामजन्माचा पाळणा म्हणायचा आहे. जर म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर ऐकावा. त्यानंतर प्रभू श्रीरामांची आणि त्यानंतर स्वामी समर्थांची आरती करायची आहे. नैवेद्यामध्ये काय करायचं आहे, सुंठ आणि साखर आणि दही काल्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतरून बाकीची महत्त्वाची सेवा आहे मारुती स्तोत्र. प्रभू श्रीराम सेवेसोबतच आपल्याला त्यांचे परमभक्त हनुमानाची सेवा म्हणून 11 वेळेस मारुती स्तोत्र म्हणायचे आहे. तसेच 3 वेळेस तारक मंत्राची सेवा करायची आहे.
तर ह्या अशा महत्त्वपूर्ण सेवा आहेत. तर ह्या आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायच्या आहेत. तसेच आता रामनवमीच्या दिवशी सगळ्यात प्रभावी असे 3 उपाय आहेत. तर ते 3 उपाय बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. हे 3 उपाय रामनवमीच्या दिवशी नक्की करून बघा. तर पहिला उपाय आहे, काय करायचं आहे, मुहूर्त सुरू होण्यापूर्वी एका तांब्यात लाल फुले आणि अक्षता मिसळून ते जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. सकाळी करू शकता तुम्ही 7, 8, 9च्या दरम्यान. आणि काय म्हणायचं आहे, 108 वेळा ओम आदित्याय नमः 108 वेळेस हा जप करायचा आहे. कारण सूर्य सध्या उच्च स्थानी आहे आणि रामाचे कुलदैवत म्हणजे सूर्य आहे. तर असे केल्याने काय होणार आहे, जे आपल्या करिअर संबंधित ज्या समस्या आहेत आणि आपल्या ज्या आरोग्याच्या काही समस्या आहेत याच्यावर परिणाम होणार आहेत. यावर सगळा सुखकारक परिणाम होईल. याच्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यानंतरून दुसरा उपाय आहे, तुळशीची 5 पानं घ्यायची आहे. तुळशीची 5 पानं घेऊन रामांच्या चरणावर अर्पित करायचे आहे ते 5 पानं. आणि ते पानं आपल्याला नंतरून ते पानं थोड्या वेळ तिथेच राहून ते पानं आपल्या संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तिथं आपल्याला ते 5 पानं तुळशीचे ठेवायचे आहेत. एक एक करून ठेवा असे. म्हणजे जिथं तुळस असते तिथं माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून हा उपाय केल्याने धन आणि सुख हे दोन्ही येतील, यासाठी हा दुसरा उपाय करायचा आहे. आणि तिसरा उपाय कोणता आहे, 12:27 रामजन्माच्या या पावन क्षणी मना श्रीराम जय राम जय जय राम, मी मागाशी पण सांगितलेलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम चा जप करायचा आहे. म्हणजे आयुष्यात आपल्या ज्या जुन्या अडचणी असतील, जे जुने संकट असतील, जे खूप काही सुटतच नसेल, कोर्ट कचेरीचे कामं असेल, कर्ज पाणी असेल, जे सुटू शकत नसेल तर ते सुटायला मदत होणार आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला ह्या 3 उपाय करायचे आहे. आणि जर हे 3 उपाय तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्की करून घ्या आणि श्रीरामांची ऊर्जा प्राप्त करण्याचा क्षण अवलंबा. तर हे 3 उपाय आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायचे आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.